ऑपरेशन सिंदूरविषयी बोलताना खासदार अभिनेत्री कंगना रनौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक महान नेता म्हटलंय। प्रिय पंतप्रधान, तुम्ही आम्हाला अतुलनीय धैर्य आणि देशासाठी समर्पणाचं नेतृत्व दिलंय। तुम्ही प्रत्येक अर्थानं महान नेते आहात असं कंगना म्हणाल्या। नुकतंच भारतानं पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं। या घटनेनंतर भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहच्या गाण्याचा व्हिडिओ आलेला आहे आणि यामध्ये पहलगाम हल्ला ते ऑपरेशनची झलक दिसते। या गाण्यामुळे प्रेक्षक भावुक होत आहेत आणि त्यामुळे व्हिडिओ खूप व्हायरल होतोय। अभिनेत्री आलिया भट्टनं ऑपरेशन सिंदूर संदर्भात पोस्ट केली। आपण घरात शांत झोप घेत असताना काही शूर सैनिक त्यांच्या झोपेच्या आणि जीवाचा मोल देऊन आपल्याला सुरक्षित ठेवतात। मातृदिन साजरा करताना या वीरांच्या मातांची आठवण होते असं आलिया म्हणाली। इंडियन आयडलचा विजेता गायक पवनदीप राजनचा रुग्णालयातला व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो गाताना आणि बुद्धिबळ खेळताना दिसतोय। तो लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना चाहते करतायत। तो एका अपघातामध्ये जखमी झाला होता। रिकव्हरी मोड ऑन, आशीर्वादासाठी धन्यवाद असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलंय। कॅनेडियन रॅपर टोरी लॅनेजवर तुरुंगात चाकू हल्ला करण्यात आला। त्याच्यावर 14 वार करण्यात आले। तो अमेरिकन गायिका मेगन रूथवर गोळीबार प्रकरणामध्ये 10 वर्षाची शिक्षा भोगतोय। या हल्ल्यामध्ये त्याची दोन्ही फुफ्फुसं निकामी झाली आहेत असं त्याच्या टीमने सांगितलंय। गायक सोनू निगमने आपल्या विरुद्ध दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली। कन्नडिगांच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाली त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती। तर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 15 मे पर्यंत तहकूब केली आहे। अनुपम खेर कान्समध्ये तन्वी द ग्रेट या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी पोहोचले। फ्रान्समध्ये उतरताना त्यांनी फ्रान्सच्या भूमीचा आणि विमानतळाचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या महाभारतची सध्या जोरदार चर्चा आहे। चित्रपटात आमिर कृष्णाची भूमिका साकारणार आहे आणि पुष्पा फेम अल्लू अर्जुन अर्जुनाच्या भूमिकेत झळकणार आहे। Thank you.